गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान, खूप मजेत आणि मस्त आहात. सो आजचा दिवस असा आहे की आज आहे प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी अर्थात. सो गावाकडं किंवा लहानपणी खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी व्हायच्या की मस्त एक दिवस आधी युनिफॉर्म धुवा, त्यानंतर सगळी आवरावर करा आणि जा. पण आता असं झालं होतं की मला ना सकाळी खूप पेन होत होता. सो मी फ्लॅग होस्टिंगला गेलेच नाही आणि डायरेक्ट मी उठले 12 वाजता. आणि बघू शकताय तुम्ही की आणि तशीच आहे, फक्त थायरॉईडचे टॅबलेट खाल्ली होती सकाळी सकाळी 6 वाजता. यांनी उठवलं होतं आणि ते सगळं होऊन मी दाखवते तुम्हाला. आता ना म्हटलं काहीतरी नाश्त्याला करावं, भूक लागली, त्यामुळे मी रवा भाजायला घेतलाय. पण तो रवा ना तसाच पडून राहतो कुठेतरी, नाही का, की मग परत एकतर माझ्या फ्रीजमध्ये काहीच जागा नाही. मी तुम्हाला दाखवते माझं फ्रीज. तुम्ही म्हणाल की हे काय आहे, हे बघा, हे सगळे मसाले विसाल्याने सगळ्यांनी भरून गेलेले आहे. छोटं फ्रीज आहे, पण विषय असा आहे की म्हणजे आम्ही मोठं फ्रीज घेतलं होतं, डबल डोअरचं मोठं गोदरेजच्या कपाटासारखं. पण ना आमच्या इथं हा जो स्पेस आहे, हे जे मी रेंटने राहते ना, हा जो स्पेस आहे त्या स्पेसमुळं तो येतच नाही आतमध्ये, त्यामुळं ते कॅन्सल केलं. आणि आता मस्त आजचे दिवस पण सुट्टीचा आहे. सो बघूयात आता, मस्त उपीट करते. यांनी गेलेत गाडी CNG भरण्यासाठी. सो बघूयात आता काहीतरी जेवायला करू, नाहीतर ह्यांनाच काहीतरी बाहेरून पार्सल वगैरे आणायला सांगते. माझ्याकडून असं बऱ्याच वेळेला होतं की रवा ना, अर्धा रवा म्हणजे फ्रीजमध्ये मी ठेवते रवा. आमच्या इकडे फ्रीजमध्ये ना रवा मैदा सगळंच ठेवतो आम्ही, कारण तो खराब होत नाही. आणि ह्याच्यापेक्षा छोटं पॉकेट त्या दिवशी डीमार्टमध्ये मला दिसलंच नाही, त्याच्यामुळे मी आणलं. हेच पॉकेट घेतलं मी. सो गाईज, आज असं ठरवलं की तुमच्यासोबत गप्पा मारा. सो मस्त रवा भाजत भाजत मी कॅमेरा ऑन केलेला आहे आणि आपल्या गप्पा सुरू झालेल्या आहेत. विषय असा आहे की मला कमेंट करून सांगा की आपण लाईव्ह करायला पाहिजे की नाही पाहिजे. कारण लाईव्हमध्ये म्हणजे मला बऱ्याच जणांचे लेडीजचे मेसेजेस येत आहेत की दीदी, की तू सिस्टर आहेस, एवढं छान सगळं कसं मॅनेज करते वगैरे वगैरे. पण विषय असा आहे की मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी, म्हणजे की फॉर एक्झाम्पल की मी ड्युटी कशी करते, त्यानंतर मग मी घरचं सगळं मॅनेज कसं करते, प्लस मी एवढी अशी चचल पचल आहे ना, एन्जॉय कसा करते, हा हमेशाच कसं राहतं, आणि तू तुझ्या प्रेग्नेन्सीला पॉझिटिव्ह वेने कसं घेतलेलं आहे. सो मला सांगा, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी Q&A करते, म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर सिरीज, ज्याच्यामध्ये मी देऊ शकते किंवा आपण लाईव्हमध्ये पण बोलू शकतो. आणि बाय द वे, विषय असा आहे की आता 6वा महिना सुरू झालेला आहे. म्हणजे सगळ्यांना, कुणालाच असं वाटत नाही माझ्या कॉन्फिडन्सवरून की तू प्रायमी आहेस, तू प्रायमी आहेस. प्रायमी इन द सेन्स की तू पहिल्यांदाच प्रेग्नंट आहेस, की तुला आधी बेबी आहे, की तू सेकंड टाईम आहेस वगैरे वगैरे. पण मी सगळ्यांना सांगते, नाही मी प्रायमी आहे, नाही मी प्रायमी आहे. कारण मी अशी हट्टीगट्टी आहे ना, खात्यापित्या घरची. आणि प्लस थायरॉइडमुळे आणि खात्यापित्या घरचं झालं आहे माणूस. कारण थायरॉइडमुळे ना आणि माझं वेट गेन झालेलं आहे, त्याच्यामुळं मग ठीक आहे बाबा. पण विषय असा आहे की मला ना आता 6वा महिना सुरू झालेला आहे. सो म्हणजे मी असं इमॅजिन करते स्वतःच्या बाबतीत, मला माहीत नाही तुम्ही काय करता, तुम्ही पण माझ्यासोबत या गोष्टी शेअर करू शकता की प्रेग्नेन्सीमध्ये ना, म्हणजे तुम्ही असं अवघडून जाऊ नका किंवा तुम्ही असं विचार करू नका की हा रे 6वा महिना सुरू झाला आहे, आता हे करायला नको, आता ते करायला नको. मी असं कधीच करत नाही. आता ड्युटीवरती पण सांगते की मी गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे. तर तुम्हाला माहिती की कॅन्सर पेशंट, म्हणजे तुम्ही एखादा मूव्ही बघताय, त्याच्या आधी एक ॲड येते की तंबाखू गुटखा वगैरे खाऊ नका आणि याच्याने कॅन्सर होतो. सो ते जे डेंजर तुम्हाला दाखवतात, बाई किती घाण आहेत पेशंट, कसं हे कसं ते ना, त्याच्यापेक्षा बेकार कंडिशनचे दिसणारे किंवा मेडिकली कंडिशन खूप डेंजर असणारे पेशंट आम्ही स्वतः हँडल करतो. आणि तुम्हालाही माहिती की मी नर्सिंग ऑफिसर आहे, एक सिस्टर आहे, मी 24 तास वॉर्डमध्ये असते, 24 तास त्यांच्या सेवेमध्ये असते. सो हे माझं भाग्यच आहे. आणि डॉक्टर्स येतात, राऊंड टाकतात, नोट्स टाकतात किंवा ऑपरेटिव्ह सर्जरीज करतात, पण जे त्यांच्या केअरमध्ये, काळजीमध्ये पेशंटच्या असतात, तर त्या ठिकाणी मी कार्य करते. तर तुम्ही समजू शकता की माझ्यावरती वर्कलोड किती आहे.
किंवा मी कोणत्या हाय रिस्क कंडिशनमध्ये काम करते, तरी देखील एवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड का ठेवणं गरजेचं आहे गाईज माझ्यासाठी? कारण सपोज की आत्ता ना माझ्या गायनेक वॉर्डमध्ये ना बऱ्याच वेळेला असं होतं की आता हे युनिफॉर्मवरती छोटंसं जे पोट आहे ते दिसायला लागलेले, आणि मी जेव्हा नाईट शिफ्टला जाते आणि वॉर्डमध्ये, कारण आमच्याकडे ना कॅन्सर हॉस्पिटलला विषय असा आहे की त्यांचं आधी प्री इन्व्हेस्टिगेशन, त्याच्यानंतर त्यांचे काय म्हणतात ते प्री इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आधीच्या सगळ्या तपासण्या करायच्या, मग तो कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे, किती पसरलेला आहे, ह्यांचा सगळ्या तपासण्या करायच्या, आणि मग त्याच्यानंतर मग ऑपरेशन लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बीण टाकून करायचं की पोट फाडून करायचं किंवा ज्या त्या पार्टचे ते ठरलं जातं. त्याच्यानंतर मग परत रिकव्हरी त्यांची महिना 2 महिने अशी रिकव्हरी जाते. आमच्याकडे म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की या सगळ्या प्रोसेसमध्ये आमच्याकडे कमीत कमी 6 महिने, 2 महिने, 4 महिने असं कंटिन्युअसली पेशंट असतात. सो मी जे गायनेक वॉर्डला आहे ना त्या वॉर्डमध्ये एवढं आमचं असं पेशंटची बाबतीत बॉन्डिंग होतं ना, ए काकू, ए ताई, ए इकडे येऊ नको, आजी माई झोपली का? मग ते म्हणतात की खूप दिवस झाले गावाकडे गेलोच नाही. मग आम्ही त्यांना सांगतो, काकू आमचा तर विचार करा, आम्ही जातो का, आम्ही तुमच्यासाठी इथंच आहेत ना. म्हणजे एवढं रात्री बसलात त्यांच्याशी गप्पा मारतोय किंवा एखादी गोष्ट समजून सांगणं म्हणा, किंवा आधीचे वॉर्ड जे असतात त्याच्यामध्ये कॉल करणं, त्यांच्याकडून त्यांच्यासाठी काहीतरी फेवर मागणं, आपल्या पेशंटसाठी, आपल्या ओळखीसाठी, एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये एक पेशंट आणि आपण ना असं जिव्हाळ्याचं नातं बनतं. ते एवढी पर्सनली परत ओपीडीला येतात तेव्हा वॉर्डमध्ये भेटायला येतात, सिस्टर कसे आहेत, काय मग, छान आहे ना, एवढं आभारी म्हणजे त्यांचं एवढं म्हणजे मनापासून असं आभार असतं की तुमच्यामुळे मी आज हे जग बघू शकते, थँक्यू सिस्टर, तुम्ही एवढी काळजी घेतल्याबद्दल वगैरे वगैरे. सो आता असं झालेलं आहे ना की ह्या प्रेग्नेन्सीमध्ये ना आता हे छोटंसं पोट ना असं थोडंसं युनिफॉर्मवरती मोठं दिसायला लागलेलं आहे. तर त्यांना एवढं कुतूहल वाटतं की सिस्टर कितवा महिना आहे हो, सिस्टर तुम्ही एवढं करता का हो, तुम्ही एवढं बोलत असता, सगळीकडं चहल करत असता, तुम्ही आलं की वॉर्डमध्ये छान वाटतं आणि आम्ही वाट बघतो तुमच्या येण्याची, आणि तुम्ही कसं काय 2 दिवस सुट्टीवर होते, बरे आहेत का, तुमची तब्येत, ते पण आपली एवढी काळजी घेतात. सो याच्यामध्ये एवढं छान असं वाटतं ना. आणि सगळे म्हणतात गर्भसंस्कार करा, व्यायाम करा, प्राणायाम करा, हे मंत्र जाप करा, ते देवाचं ऐका, हे देवाचं ऐका, असं तसं वगैरे. मग मला असं वैयक्तिकली वाटतं, कारण हा व्हिडिओ आपण वैयक्तिक बनवतोय, मी माझं लाईफ, माझं डेली व्लॉगिंग, माझं प्रिस्पेक्टिव्ह, माझं मत मी शेअर करते ना. सो मला असं वाटतं की आपण किती नशीबवान आहेत. म्हणजे लोक असे असतात की आनंदामध्ये सगळे जवळ येतात, हो की नाही. म्हणजे काहीतरी प्रोग्राम आहे तर चला त्यांच्या घरी जेवायला, खायला, प्यायला, असं ब्लेसिंग्स द्यायला जाऊयात नॉर्मली रिच्युअलसाठी. आणि पण जेव्हा ते खऱ्या पेनमध्ये असतात ना तर ते त्यांना सोडून जातात किंवा थांबता येत नाही, त्यांच्याही अडचणी असतात, व्हॉट एव्हर इट मे बी, पण ते त्यांना सोडून जातात. त्यांच्यापाशी 1-2 असतात केअरटेकर त्यांच्या घरचे, आणि कधी कधी असतं, कधी कधी नसतं, एवढ्या सिच्युएशन असतात, आणि आम्ही त्यांच्यासोबत असतो. मग मला असं वाटतं की ते मेडिटेशन करण्यापेक्षा आपण एवढा पेशंटचा त्रास कमी करतोय, त्यांना बोलून त्यांची काळजी घेऊन आपण त्रास घालवतोय. आणि त्याच्याहून पुढची गोष्ट की हे मी माझ्या लेकराला, माझ्या बाळाला गर्भसंस्कार देतेय की पिलू, लोकांचं ना दुःख सहन करायला शिक, म्हणजे दुःख ओळखायला शिक. सगळे आनंद ओळखतात पण दुःख कुणी ओळखत नाही. जेव्हा कुणीतरी असं मनातून बोलून दाखवतं ना की हा माझं हे दुखायला लागले, तेव्हा ते दुःख ओळखतात, तेव्हा ते दुःख समजतं लोकांना. पण असं बोलून समजतं, पण असं कुणी फील करत नाही. तर मी माझ्या बेबीला ब्लेसिंग्स देते की पिल्लू, हे तू फील कर की आपल्याला ह्या जगामध्ये ना देवानी मागणाऱ्यात बसवलेलं नाहीये, देणाऱ्यात बसवलंय. सो तुला हे समजलं पाहिजे लोकांचं दुःख, आणि हे दुःख कमी करण्यासाठीच तुला जगात यायचंय, आणि हे दुःख कमी करण्यासाठीच तुला लोकांसाठी काहीतरी करायचंय. तू, तुझी फॅमिली, तुझं सगळ्या गोष्टी बघून तुला तुझी जी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती लोकांबाबतीत असली पाहिजे, तुझ्या सभोवतालच्या लोकांबाबत असली पाहिजे की तू लोकांचा त्रास कमी केला पाहिजे. सो मी अशा गोष्टी बोलते. सॉरी, मी थोडं इमोशनल झाले. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या सराउंडिंगमध्ये मी माझ्या लेकराला सध्या माझ्या पोटामध्ये वाढवत आहे. आणि
खूप छान वाटते की आपण पण कुठेतरी कनेक्ट झालेलो आहोत या यूट्यूबमार्फत. सगळे म्हणतात हां वा वा छान आहे, तिला बोलता येते म्हणून ती यूट्यूब करते, किंवा तिला काय गरज आहे आता की एवढी पगार आहे, एवढं सगळं चाललंय छान, मग कशाला यूट्यूब करायचं आणि कशाला कटकट करायची. पण मला असं वाटते कुठेतरी की मी रोज उठून तुमच्याशी माझी लाईफ काय इन्स्पायरेबल असू शकते किंवा माझ्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स काय सुरू आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी पण छान वाटत आहेत. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अशा भरभरून मला पण वाटतं की गप्पा माराव्यात, म्हणजे मी माझं डेली रुटीन व्लॉगिंग पण तुमच्यासोबत शेअर करतेच आहे, पण त्यापेक्षाही जास्त मला असं वाटतं की मी कशी आहे, माझे विचार कसे आहेत, किंवा जर मी चुकीची असेल तर तुम्ही मला तुमच्या थ्रू मला करेक्ट करा, आणि जर मी बरोबर असेल कुठंतरी एक प्रकारे माझा विचार जर तुम्हाला पटत असेल तर तो तुमच्या लाईफमध्ये ॲज अन हाऊसवाईफ म्हणा, ॲज अन वर्कर म्हणा, महिला म्हणा, किंवा रिलेटेड टू आवर प्रेग्नेन्सी सगळ्या जर्नीसाठी तुम्हाला इन्स्पायरेबल मी थोडीशी वाटली असेल तर तुम्ही माझ्याकडून काही गोष्टी घ्या, आणि मलाही तुमच्या गोष्टी शेअर होत आहेत, मलाही गोष्टी तुमच्या समजत आहेत. सो हे बॉन्डिंग हे जे बनत आहे ते खूप छान आहे, आणि इनडिरेक्टली म्हणा डिरेक्टली म्हणा पण छान वाटते कुठेतरी. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, अँड बाय बाय. कमेंट करा मला काय बोलायचं असेल तर, अँड थँक्यू. आणि मला सांगा नक्की की आणि तुम्हाला माझा लाईफचा किंवा आणि तुम्हाला माझ्या वर्कचा कोणता पार्ट आवडेल. मला असं वाटतं की म्हणजे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात माझ्याकडं, आणि प्लस त्यांना खूप असं परेशानी होते. बघा आता की आपल्या गव्हर्मेंट महाराष्ट्रामध्ये फक्त 2च हॉस्पिटल आहेत गव्हर्मेंटचे, जे की माझं इथलं छत्रपती संभाजीनगरचं युनिट आहे आणि दुसरं टाटा मेमोरियलचं आहे. तर लोकांना बरंच कन्फ्युजन होतं की कॅन्सर काय असतो वगैरे वगैरे. जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील मी ते पण बनवते, पण मला आधी कमेंट करा, सांगा की माझ्याकडून कोणत्या गोष्टी ऐकायला भेटतील. आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला, कुठली गोष्ट माहिती हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, DM करू शकता इन्स्टाला. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.